श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज दत्त महाराजांची ही पुरातन असलेली कथा जे कोणी ऐकतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांना दत्त महाराज कशाचीही कमी पडू देणार नाही. ही कथा फक्त श्रवण केल्याने गरिबी कायमची दूर होऊन घरात सुख समृद्धी नांदते आणि सर्व पापे नष्ट होऊन साक्षात दत्त महाराज दर्शन देणारी अनुभूती येते. ही कथा फक्त ऐकल्याने मोक्ष प्राप्त होतो. हे दत्त महाराज, जे कोणी तुमची ही पवित्र कथा ऐकतील त्यांच्या भाग्यातून वाईट शक्ती, भूतबाधा, रोग, शत्रू, गरिबी, कर्ज, रडवणारे दुःख पूर्णपणे नष्ट करून त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीही धनाची कमी पडू देऊ नका. दत्त महाराजांचा अनुभव घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करून ही कथा आत्ताच लाईक करा. तसंच दत्त महाराजांच्या भक्तांना ही कथा शेअर करा. तुम्हालाही दत्त महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अत्रि मुनीची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्त हस्ताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धा तिला भिवून वागे. अग्नी तिच्यापुढे शीतल होई, पवन तिच्यापुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिच्यापुढे थरथर कापत. एवढा तिच्या प्रतिवत्याचा प्रभाव. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर गेल्याशिवाय राहिली नाही. नारदांचे नावच मुळी कळीचा नारद. तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला म्हणजेच विष्णूंची पत्नी यांना सांगितली. पार्वती पुढे म्हणजेच शंकरांची पत्नी अनुसूयेच्या पतिव्रत्यांचे गुणगान गायले. सावित्री पुढे तिच्या आदरातिथ्याविषयी धन्यादोर काढले. सावित्री म्हणजे ब्रह्मदेवाची पत्नी. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसूया यकिंचितच मानव व आपण देवी. तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही. तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला. तेव्हा त्या त्रयमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यूलोकात या वयास निघाले. त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपकरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्रि मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ. ऊन मी म्हणत होते. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्ही लांबून आलो आहोत. तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे. आसनी बैसता सत्वर म्हणते क्षुधा लागली फार. नग्न होऊनी निर्धार इच्छा भोजन देईजे. हे वचन ऐकताच अनुसूया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी कार्णिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरता आले असावे. या जर मी मिनवूक पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतींचे तपस्या सामर्थ्य माझ्या मागे आहे.
असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेच करीते. एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक, तू त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. हे जाणून या मानसी, तीर्थगंडी देई कांतेसी, गंगा पोक्षुनी तिघांसी, भोजन देई जानपा. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघांवर उडविले. तो काय, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. लहान बालक, अगदी लहान. ती 3 गोजिरी बालके पायाजवळ लोळू लागली. तेव्हा अनुसूयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे कंचुकोसहित परिधान, फेडूनी ठेवी न लागता क्षण, नग्न होऊन या जाण, बाळांजवळी बैसते, बाळे घेऊनी मांडोवरी, स्तनी लावी जेव्हा सुंदरी, पान्ना फुटला ते अवसरी, देखोनी सती आनंदे. अशा तऱ्हेने गंगोदक उडविल्यावर त्या तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपात्र करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाण्यात घालून थोपटून निजविले. असे या पतिव्रत्यांचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली, पण ही तिन्ही बालके मात्र आहेत त्या स्वरूपात राहिली. असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्री मुनींच्या आश्रमात आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले. तेव्हा त्याच ठिकाणी ती 3 बालके ब्रह्मा विष्णू महेश रांगत खेळत असताना नारदजींनी पाहिले. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते काहीच बोलले नाहीत. अत्री मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांना लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. ऐसे सांगताम ब्रह्मापुत्र तिघी मिळाल्या एकत्र, जोडून या पाणी पात्र, नारदासी विचारिती. तेव्हा त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली, हे मुनिवर, आम्हाला त्या अत्री मुनींच्या आश्रमात घेऊन चला, म्हणजे आम्ही आपापले भ्रतार म्हणजेच पती परत शोधून घेऊन येऊ. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्री मुनींचा आश्रम दाखवला. इकडे त्या तिघी अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्री मुनींनी फिरून गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्वरत देवस्वरूप झाली. ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णू, शंकर, ब्रह्मादेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसूये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसूयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले आणि मासा माझी मागेश्वर, उत्तम महिना प्रिय कर तीर्थी माझी तिथी थोर, चतुर्दशी शुद्ध पये, वार बुधवार, कृतिका नक्षत्र, ते दिनी ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र, तिघै मिळवून एकत्र, शुद्ध सत्व निवडिले, त्रयमूर्तीचे सत्व मिळवून, मूर्ती केले असे निर्माण, ठेवी ते झाले नामाभिमान. दत्तात्रेया अवधूत. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. 3 शिरे 6 हात आणि तेजस्वी अंगकांतींचे ते बालक पाहून
सती अनुसयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तांच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. तसेच घरोघरी दर गुरुवारी दत्तांच्या तसबिरीला हार घालून दत्तभक्त त्यांचे पूजन व प्रार्थना करतात. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. आता आपण दत्त महाराजांचा अंगावर शहारे आणणारा अनुभव ऐकणार आहोत. हा अनुभव ऐकल्याने तुम्हालाही दत्त महाराजांची अनुभूती येईल आणि ते तुमच्यावर कृपा करतील. हा अनुभव एका दत्त महाराजांच्या भक्ताचा आहे. तो त्यांच्या शब्दात आपण ऐकणार आहोत. दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून दत्तगुरूंच्या भक्तांना शेअर करा. भाग्यवंत ठराल. दादा सांगतात, अनेक दत्तभक्तांचे अनुभव वाचले किंवा ऐकले की मी निराश होत असे. मला का अनुभूती येत नाही? मी कुठे कमी पडतो की महाराजांना माझी सेवा मान्य होत नाही? काही कळायला मार्ग नव्हता. आड पडद्याने कोणाकडे हा विषय काढला की मागील जन्माच्या दोषांवर बोट ठेवले जाई. मनात येई जरा जास्तच पापी होतो, बहुधा पूर्वजन्मी. अनेक उपाय केले, साधू संतांच्या भेटी घेतल्या, पण महाराजांच्या अनुभूतीपर्यंत काही पोहोचू शकलो नव्हतो. जर एखादी अनुभूती इतकी कठीण असेल तर महाराजांचे दर्शन आपल्यासारख्याला कधीच शक्य नाही. अति दुर्लभ आहे. तिथपर्यंत जाणे खूपच दुर्लभ. मनात येई की समजा दत्त महाराज आपल्याला भेटून जरी गेले तरी ते कळणार कसे? तितकी योग्यता नको का? दत्त महात्म्यात ब्रह्मराक्षस होता म्हणून विष्णू दत्त महाराजांना ओळखू शकला, नाहीतर कसे शक्य होते? मी एकदा नृसिंहवाडीला गेलो असताना तिथे एक थोर दत्तभक्तांची भेट झाली. मी म्हणालो, दत्त महाराजांच्या अनुभूतीची आस आहे, पण अद्याप कोरडा ठणठणीत. यावर ते हसत म्हणाले, अहो आचार्य, अनुभूती म्हणजे काही चमत्कार घडावा किंवा निसर्गा नियमाविरुद्ध काही अनुभव यावा अशी इच्छा आहे का? आधी मुळात दत्त महाराजांच्या अनुभूतीविषयी काय कल्पना आहे ते सांगा. मी निरोत्तर झालो, पण म्हणालो की काहीतरी अनुभव यावा ही इच्छा आहे. ते म्हणाले, अहो तुम्ही नृसिंहवाडीत आहात ही एक अनुभूतीच आहे. इथे येण्याचे लाख मनसुबे रचा, त्यांनी ठरवल्याशिवाय प्रवेश नाही. त्यांच्याविषयी काही ना काही विचार करता ही अनुभूतीच आहे. अनेक दत्तभक्तांच्या भेटी आपसूक घडून येणं ही देखील अनुभूतीच आहे. काहीतरी चमत्कार झाला की आपण धन्य होऊ अशा कल्पनांना बाजूला ठेवा. दत्त महाराज रोज आपल्या भक्तांना भेटून जात असतात, पण आपली योग्यता नसल्याने ते कळत नाही. कोणत्याही रूपात ते येतात, पशु पक्षी मनुष्य, काही सांगता येत नाही. तेव्हा आपण सावध राहून वर्तन ठेवले पाहिजे. एका टप्प्यानंतर मात्र काही प्रमाणात कळून येऊ शकते, पण तिथपर्यंत पोहोचणे कठीण आहे. अगदी सहज असा भाव ठेवा. कायम ते आपल्यासोबत आहेत या भावनेने वागू लागलात की आपोआप बरंच काही घडून येईल. ते शब्दात सांगताही येणार नाही. ही अनुभवायची गोष्ट आहे. आता माझे बरेच प्रश्न सुटले होते. मी हात जोडत म्हणालो, श्री गुरुदेव दत्त. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या समोर दिसणाऱ्या त्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात पहिला तुमच्यापर्यंत पोचेल. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.